लाडक्या बहिणींनो, खूप मोठी खुशखबर आली आहे. जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आता तुमच्या खात्यात येणार आहे आणि ज्या बहिणींचे मागचे हप्ते मिळाले नाहीत त्यांनाही फायदा होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण तारीख आणि महत्त्वाचे अपडेट्स दाखवणार आहे, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता आपण जाणून घेऊया 19व्या हप्त्याबाबत आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींनो, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता, त्याबाबत आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 18वा हप्ता मिळाल्यानंतर सर्वांचाच मनात प्रश्न होता की 19वा हप्ता कधी मिळणार. आज याच प्रश्नाचं उत्तर पुराव्यासह समोर आलं आहे. आता आपण पाहूया ज्यांना 17वा आणि 18वा हप्ता मिळाला नाही. अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना 17वा हप्ता मिळाला नाही, त्यांना 18वा हप्ता मिळाला नाही. अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना 19वा हप्ता मिळेल का आणि पुढे काय करावं लागेल हे सगळं आज स्पष्ट होणार आहे. आता आपण जाणून घेऊया 18व्या हप्त्याबाबतची स्पष्ट माहिती. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 18व्या हप्त्याचं वितरण थांबलेलं आहे. आता 18वा हप्ता पुन्हा वितरित होणार नाही. जर कोणी सांगत असेल आज पैसे येणार, आज 3000 रुपये जमा होणार, तर ही माहिती चुकीची आहे. 18वा हप्ता पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे. ई-केवायसी आणि फॉर्म स्टेटस का महत्वाचा आहे? ज्या लाडक्या बहिणींना 17वा हप्ता मिळाला नाही, 18वा हप्ता मिळाला नाही, त्यांनी या दोन गोष्टी नक्की तपासायला हव्यात. नंबर 1, ई-केवायसी पूर्ण आहे का? नंबर 2, फॉर्म स्टेटस योग्य आहे का? फक्त या दोन गोष्टी योग्य असतील तरच पुढील हप्त्याचा लाभ मिळू शकतो. चला तर आता जाणून घेऊया 19वा हप्ता कुणाला मिळू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जरी 17वा हप्ता किंवा 18वा हप्ता मिळाला नसेल तरी सुद्धा जर तुमची ई-केवायसी आणि फॉर्म स्टेटस योग्य असेल तर 19वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे मागचे हप्ते मिळाले नाही म्हणून पुढचे हप्ते कायमचे बंद होत नाहीत. आता थेट पुराव्याची गोष्ट पाहूया. साम टीव्हीच्या बातमीनुसार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात मिळणार आहे. ही बातमी स्पष्टपणे सांगते की जानेवारीचा 19वा हप्ता पुढील महिन्यात जमा होणार आहे. आता आपण जाणून घेऊया निवडणूक आणि हप्त्यांचा थेट संबंध काय. आता इथे एक महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी काही ना काही दिलं जातं. पूर्वी नगर परिषद निवडणुकावेळी ई-केवायसीला मुदतवाढ, महानगरपालिका निवडणुकावेळी संक्रांतीला 3000 रुपये, आता पुढच्या महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. आता आपण जाणून घेऊया 19व्या हप्त्याची ठरलेली तारीख. सर्वात महत्वाची माहिती, जिल्हा परिषद निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी आहेत. या बातमीनुसार 5 फेब्रुवारीच्या आधीच म्हणजे 19वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. आता आपण पाहूया सरकारकडे मांडायच्या मागण्या. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या वतीने पुढील मागण्या मांडल्या जात आहेत. नंबर 1, ज्यांना 17वा किंवा 18वा हप्ता मिळाला नाही त्यांचे हप्ता पुन्हा मिळावेत. नंबर 2, ज्यांनी ई-केवायसी चुकली आहे त्यांना पुन्हा संधी द्यावी. नंबर 3, जानेवारीच्या हप्त्यात मागील थकबाकीसह रक्कम मिळावी. या सर्व मागण्या लाडक्या बहिणींच्या वतीने सरकारकडे मांडल्या जात आहेत. लाडक्या बहिणींनो, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि जिल्हा लिहा. तुम्ही या गोष्टीशी सहमत आहे, पाठिंबा आहे असं नक्की लिहा. तुमच्या आवाजामुळेच ही मागणी सरकारपर्यंत पोहोचू शकते. अशाच लाडकी बहीण योजना आणि सरकारी अपडेटसाठी तुमची बातमी अक्षय या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.